व्यास क्रिएशन आणि राधनी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पुस्तक आदान-प्रदान महोत्सव 2024 साजरा करण्यात आला. यंदाचे हे 7वं वर्ष होतं. कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदना आणि बालनाटिका सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर सुरेश हावरे व प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद मराठे, डॉक्टर श्रीधर ठाकूर, दीपक करंजीकर, राजेंद्र साळवी येथे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर धनश्री लिखित सोनचाफ्याची फुलं, भारती मेहता आणि डॉक्टर विजय टिळक यांनी अनुवादित केलेला पांढरा मोर आणि ढोल वाजे ढमढम, आकाश भडसाळे लिखित स्वराज्य @350 या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. स्वरसंवादिनी संस्थेच्या संस्थापिका पुष्पा लेले आणि ग्रुप यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवगायन हा कार्यक्रम सादर केला. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ग्रंथालय चळवळीचा आपण एक महत्त्वाचा भाग आपण राहिला आहात. बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह 1985 ते आजपर्यंत मुंबई ग्रंथालय संघ सदस्य 1985 ते 1980 जिल्हा ग्रंथालय संघ सदस्य म्हणून कार्यरत गेली 25 वर्ष. त्या मुलांसाठी ना काहीतरी असं छोट्या परिषद भरायला पाहिजे होईल. नमस्कार. व्यास क्रिएशन्सने 3 दिवसाचा हा आदान-प्रदान महोत्सव आज आयोजित केलाय. गेली 6 वर्ष आपण हा महोत्सव आयोजित करतो. हे 7वं वर्ष आणि ह्या वर्षी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे व्यास क्रिएशन्स 19व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि 3 दिवसामध्ये आपण तब्बल 19 पुस्तकांचं प्रकाशन इथे करणार आहोत. आज आपल्या इथे 4 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. आज एक शिवगायन कार्यक्रम देखील आहे. आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिवस आज आहे. तर त्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण इथे शिवगायन कार्यक्रम आयोजित केलाय. उद्या देखील वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन इथे होणार आहे. उद्या कविता वाचन, अभिवाचन, कराओके आणि एक स्त्री व्यक्तिरेखा जयवंत दळवी लिखित 4 स्त्री व्यक्तिरेखांवरची नाटिका देखील इथे सादर केली जाणार आहे. त्यामुळे असा हा महोत्सव सगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी भरलेला आहे. व्यास क्रिएशन्स तर्फे आयोजित केलेल्या आदान प्रदान सोहळ्यामधून मी बोलतेय. हे या महोत्सवाचं 7वं वर्ष आहे आणि याला इतका वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय की वाचक कमी होतोय ही जी ओरड आपण ऐकतो किंवा तक्रार ऐकतो तर इथे आल्यानंतर मात्र असं वाटत नाही. आणि सगळ्यात आशेचं चित्र म्हणजे इथे खूप लहान लहान मुलांना पाहिलं जे पुस्तकं घेतायत, बघतायत, आपल्या आई वडिलांना सांगतायत. हा माझ्या मते सगळ्यात आनंदाचा ठेवा किंवा एक सुंदर दृश्य आज पाहायला मिळालंय आणि खूप छान वाटलंय. आणि याच कार्यक्रमामध्ये 4 वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशनही झालंय. त्याचाही अनेक दिग्गजांबरोबरती इथे मला प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं याचा निश्चित आनंद आहे. ठाण्यात सहयोग हॉलमध्ये हा पुस्तक आदान प्रदान सोहळा या ठिकाणी एक मेळा सुरू आहे आणि खूपच म्हणजे अतिशय अनोखा आणि एक प्रकारचा वेगळा आनंद देणारा हा सोहळा आहे. या ठिकाणी आपण पुस्तक आपली देऊ शकता आणि तेवढीच पुस्तकं आपण या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकता. मला वाटतं हे खूपच इनोव्हेटिव्ह असा एक प्रोग्राम आहे आणि ठाण्यातच हे शक्य आहे. ठाण्यात हे वातावरण आहे आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या मेळ्याला आपण अवश्य भेट द्यावी अशी विनंती करतो.